नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेच्या संदर्भातले जे तांत्रिक घटक आहे तो बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुपोषण, आरोग्य आणि लसीकरण या संदर्भातले काही वन लाइनर सराव प्रश्न आपण बघणार आहोत। हे विजयपथ पब्लिकेशनच्या पुस्तकातून हे प्रश्न मी घेत आहे। चला बघूया। पहिला प्रश्न आहे, आजारी श्याम बालकांना कोठे भरती करतात? तर बाल उपचार केंद्र किंवा CTC मध्ये भरती केलं जातं। त्यानंतरचा प्रश्न आहे, बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत BCG लस दिली जाते? तर 12 महिन्याच्या आत बालकांना BCG लस दिली जाते। त्यानंतरचा प्रश्न आहे, अर्भक म्हणजे रिकामी जागा। अर्भक म्हणजे 1 वर्षाखालील बालक। पर्याय किंवा म्हणजे अर्भक म्हणजे 1 वर्षाखालील बालक यासाठी, कारण त्या पर्यायामध्ये फक्त हाच पर्याय होतो, 1 वर्षाखालील बालक सर्वात छोटं। नाही तर अर्भक म्हणजे 1 वर्ष नाही तर ते म्हणजे 15 दिवस किंवा 2 महिने अशा म्हणजे कालावधीच्याच म्हणजे बालकांना अर्भक म्हटलं जातं, पण त्यामध्ये पर्याय तोच असल्यामुळे 1 वर्षाखालील बालक दिलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, बाळाचे वजन जन्मता वजनाच्या दुप्पट रिकामी जागा महिन्यात होते? तर 6 महिने। 6 महिने पूर्ण झाल्यावर बाळाचे वजन जन्माच्या वेळेस जेवढे वजन होते त्या वजनाच्या दुप्पट वजन होत असते। त्यानंतरचा प्रश्न बघा, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात दिल्या जाणाऱ्या रोटा व्हायरस प्रतिबंधक लसची मात्रा किती असते? तर 2.5 मिली असते। त्यानंतरचा प्रश्न, प्रसूतीनंतर प्लॅसेंटा कोणत्या रंगाच्या पिशवीत टाकतात? तर पिवळी। त्यानंतरचा प्रश्न आहे, नवजात शिशूंना कावीळ झाल्यानंतर कोणती थेरपी देतात? तर फोटोथेरपी म्हणून दिली जाते। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे त्या व्हिडिओतले, व्यवस्थित लक्षात घ्यायचं। त्यानंतरचा प्रश्न आहे, गोवरची लस लहान मुलाला कधी देतात? तर 9 ते 12 महिने या कालावधी गोवरची लस लहान मुलांना दिलं जातं। त्यानंतरचा प्रश्न बघा, जिल्हा रुग्णालये रिकामी जागा मार्फत चालवली जातात? तर राज्य शासनामार्फत चालवली जातात। त्यानंतरचा प्रश्न, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात बिगर आदिवासी क्षेत्र किती लोकांना आरोग्य सेवा दिल्या जातात? तर 30,000 लोकांना आरोग्य सेवा दिल्या जातात। त्यानंतरचा प्रश्न, गाव पातळीवर जन्म मृत्यू नोंदणी निबंधक म्हणून कोणाची नियुक्ती केली जाते? ते ग्रामसेवक असतो गाव पातळीवर, म्हणजे ग्रामपंचायत स्तरावर। त्यानंतरचा प्रश्न आहे, जन्मनोंदणी ही जन्मानंतर रिकामी जागा दिवसाच्या आत करणे कायद्याने बंधनकारक आहे? तर 21। जन्मनोंदणी म्हणजे जेव्हा बाळाचा जन्म होतो त्यानंतर 21 दिवसाच्या आत कायद्याने त्यांचे जन्मनोंदणी करणे बंधनकारक आहे। त्यानंतर शॉम आणि मॉम हे शब्द कशाशी संबंधित आहेत? तर कुपोषित बालकाशी संबंधित आहेत। शॉम आणि मॉम यावर आपण डिटेल दुसरा व्हिडिओ पण बघूया वाटल्यास। कुपोषणासंबंधित बालक यांच्या संबंधित आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, पुरुषाची लिंग गुणसूत्रे कोणती? XY हे पुरुषांची लिंग गुणसूत्रे आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे, 104 फॅरेड ताप म्हणजे रिकामी जागा सेल्सिअस? तर 40 अंश सेल्सिअस असते। त्यानंतरचा प्रश्न, बिगर आदिवासी भागामध्ये एक उपकेंद्र किती लोकसंख्येसाठी कार्यरत असते? तर 5,000 लोकसंख्येसाठी। कुठं? बिगर आदिवासी भागामध्ये, म्हणजे ज्या भागामध्ये आदिवासी नाहीत त्या मध्ये एक उपकेंद्र किती लोकसंख्येसाठी असते? तर 5,000 लोकसंख्येसाठी असते। त्यानंतरचा प्रश्न, सर्वसाधारणपणे गरोदरपणात वजन रिकामी जागा किलोग्राम वाढते? तर 9 किलो ते 11 किलोग्राम वाढते। 9 ते 11 किलोग्राम जास्तीचे वजन वाढत असते। जेवढं आपलं सामान्य वजन असते त्या वजनाच्या 9 ते 11 किलोग्राम वजन वाढत असते। त्यानंतरचा प्रश्न, आरोग्य केंद्रावर टाकाऊ पदार्थासाठी पिवळी पिशवी कशासाठी वापरतात? तर मानवी अवयव म्हणजेच प्रसूती नंतर जो प्लॅसेंटा असतो तर तो पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये ठेवलं जातं। त्यामध्ये पर्याय असेल मानवी अवयव म्हणून आणि मानवी अवयव दिलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न, रोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये व्यक्तींना रिकामी जागापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो? तर रोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये धूम्रपान व तंबाखूपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जात असतो। त्यानंतरचा प्रश्न,
बिगर आदिवासी भागामध्ये किती लोकसंख्येस एक आरोग्य उपकेंद्र व एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते? तर 5000 लोकसंख्येसाठी एक आरोग्य उपकेंद्र आणि एक प्राथमिक आरोग्य केंद्र कोणासाठी? तर 3000 लोकसंख्येसाठी बिगर आदिवासी, ज्या भागामध्ये आदिवासी नाहीत अशा 3000 लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रथमोपचाराची योजना रिकामी जागा यांनी तयार केली. इस्मार्च म्हणून आहेत, त्यांनी प्रथम उपचाराची योजना सुरू केली. किती आरोग्य उपकेंद्रातील एका प्राथमिक आरोग्य केंद्र रिफरेल युनिट म्हणून कार्य करते? तर केवळ 6. काय म्हटलंय? किती आरोग्य उपकेंद्राकरिता एक प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हणजे किती आरोग्य उपकेंद्राकरिता एक प्राथमिक आरोग्य केंद्र रिफरेल युनिट म्हणून काम करते? तर केवळ 6. त्यानंतरचा प्रश्न आहे, BCG व्हॅक्सिन ही खालील पद्धतीने देतात. तर BCG व्हॅक्सिन ही कशा पद्धतीने दिल्या जाते? तर पर्यायानुसार दिलं आहे, इंस्ट्राडर्मल पद्धतीने दिलं जातं. त्यानंतर आहे, निवड स्तनपान रिकामी जागा कालावधीकरिता करतात. तर 0 ते 6 महिने या कालावधीत निवड स्तनपान केलं जातं आणि करायला पाहिजे बाळाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून. त्यानंतरचा प्रश्न आहे, आरोग्य विभागाचे स्तर किती? तर 4 आहेत. भारतात प्लस पोलिओ कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? तर 1995. नवजात अर्भकाला क्षय प्रतिबंधक लस केव्हा टोचतात? तर जन्मानंतर लगेच क्षय प्रतिबंध लस टोचली जाते. त्यानंतरचा प्रश्न, जन्म मृत्यू नोंद कायद्याने किती दिवसात करणे आवश्यक आहे? ते 21 दिवसात. मातामृत्यू व बालमृत्यू टाळण्यासाठी कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत? तर संस्थेत प्रसूती प्रमाण वाढवणे. संस्थेत म्हणजे दवाखान्यामध्ये वगैरे हे होणे महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर जोनास साल्क यांनी कशाची पहिली लस विकसित केली? तर पोलिओची लस कोणी विकसित केली? तर लक्षात ठेवायचं, जोनास साल्क हा महत्त्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर जोनास साल्क यांनी पहिली पोलिओची लस विकसित केली. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण अशी उपाधी दिलेली आहे? कोलोस्ट्रोम याला पहिले लसीकरण अशी उपाधी दिलेली आहे. बालक कुपोषणाच्या संदर्भात खालीलपैकी कोण कार्य करते? तर अभय बँग, राणी बँग ह्या आहेत ज्या कुपोषणासंदर्भात कार्य करत आहेत, बाल कुपोषणाच्या संदर्भात कार्य करत आहेत. हा महत्त्वाचा प्रश्न आहे हा पण. बाल कुपोषणाच्या संदर्भामध्ये कोण कार्य करत आहे? आपल्या महाराष्ट्रातीलच आहेत, अभय बंग आणि राणी बंग सुद्धा आहेत. त्यानंतरचा प्रश्न, प्राथमिक आरोग्य सेवा ही संकल्पना रिकामी जागा येथे भरलेल्या परिषदेचे फलित आहे. तर अल्मा आटा या ठिकाणी परिषद भरली होती आणि त्याच परिषदेचे फलित म्हणजे त्याचाच फायदा म्हणून प्राथमिक आरोग्य सेवा ही संकल्पना म्हणजे विकसित झाली. त्यानंतरचा प्रश्न, धनुर्वात या रोगापासून वाचविण्यासाठी कोणती लस दिली जाते? तर DPT ही लस धनुर्वात या रोगापासून वाचवण्यासाठी दिली जाते. त्यानंतरचा प्रश्न बघा, जन्मानंतर पहिले 6 महिने बाळाला फक्त आणि फक्त कोणता पदार्थ द्यायला हवा? तर या प्रश्नाचे उत्तर आहे आईचं दूध. जन्मानंतर पहिले 6 महिने बाळाला फक्त आणि फक्त कोणता पदार्थ द्यायला हवा? तर आईचं दूध. जर म्हणजे काहींना दूध पुरत नाही तर गाईचं दूध वगैरे पण देतात. गाईचं दूध पण चांगलं असतं, तसं डॉक्टर सजेस्ट करत नाही गाईचं दूध द्यायला. ते म्हणतात मेडिकलमधून जे आपल्याला म्हणजे तो डब्याचं दूध मिळतो, म्हणजे ते पावडर दूध असतो तर ते द्यायला सांगतात. पण त्या दुधापेक्षा गाईचं दूधच चांगलं आहे. तर माझं बाळ 2 वर्षाचं आहे. मी त्याला गाईचं दूध माझ्या दुधाने त्याचं सगळं म्हणजे भूक जात नव्हती, तर मी त्याला गाईचं दूधसुद्धा देत होती. म्हणजे 4-5 महिन्याच्या असताना तू 1 लिटरपर्यंत दूध संपवायचं आणि माझं दूध वेगळा, म्हणजे एवढं दूध. तर त्यामुळे नाही, हेल्दी आहे तो चांगला.
तर गाईचं दूध पण देता येते, कारण ना डॉक्टर लोक अजिबात सजेस्ट करत नाही गाईच्या किंवा म्हणजे दुसरं दूध देऊ देत नाही ते, पण द्यायला पाहिजे. गाईच्या दुधाचं बाळ चांगलं असतं. असो, चला आपण पुढचे प्रश्न बघूया. आणि हे प्रश्न आहेत विजयपथ पब्लिकेशनच्या आहे पुणे. इथूनच हे सगळं प्रश्न घेत आहेत, लक्षात घ्या. चला पुढील प्रश्न बघूया. आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यासाठी लोकसंख्येच्या काय निकष आहे? हा प्रश्न तिसऱ्यांदा रिपीट झाला. तर त्यामध्ये काय लिहिलं आहे? आदिवासीसाठी, बरोबर. आदिवासी भागामध्ये 3,000 आहे आणि बिगर आदिवासी साठी उपकेंद्रासाठी किती 5,000 लोकसंख्या आहे. आरोग्य उपकेंद्र ज्या ठिकाणी 3,000 लोकसंख्या आहे, आदिवासी लोकांची 3,000 लोकसंख्या आहे त्या ठिकाणी, आणि बिगर आदिवासींसाठी 5,000 लोकसंख्येसाठी आरोग्य उपकेंद्र स्थापन केलं जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, कुपोषण निर्मूलनाकरिता ग्राम बाल विकास केंद्र NRC कुठे भरते? तर अंगणवाडी या ठिकाणी भरल्या जात असते. कुपोषण निर्मूलन करता ग्राम बाल विकास केंद्र NRC कुठे भरते? तर अंगणवाडीमध्ये. त्यानंतरचा प्रश्न, बाळाच्या जन्मानंतर खालीलपैकी कोणती लस प्रथम दिली जाते? तर BCG. खालीलपैकी कोणती लस त्वचेमध्ये दिली जाते? BCG. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणती आरोग्य संस्था सर्वात खालच्या स्तरावर असते? तर उपकेंद्र. त्यानंतरचा प्रश्न बघा, 1 ते 5 वयोगटातील कोणत्याही बालकाच्या दंडामध्ये घेर रिकामी जागापेक्षा कमी असल्यास त्यास कुपोषणाचा त्रास होतो. तर 12.8 पेक्षा कमी असल्यास 1 ते 5 वर्ष वयोगटातील कोणत्याही बालकाच्या दंडामध्ये घेर 12.8 पेक्षा कमी असल्यास त्यास कुपोषणाचा त्रास होत आहे असं समजलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आहे, गरोदर स्त्रीला खालीलपैकी कोणती चिन्हे आढळल्यास प्रिक्लॅसिस या आहे असे म्हणतात? तर वाढलेला रक्तदाब व ॲल्ब्युमिन +2 हे असेल तर हे चिन्हे आढळल्यास काय प्रिक्लॅम्सिया आहे असं म्हटलं जाते. तर रक्तदाब व ॲल्ब्युमिन +2. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा हे प्रथम संदर्भ सेवा केंद्र आहे तर ग्रामीण रुग्णालय. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या शिक्षण आयोगाने विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणी करण्यावर भर दिला होता? तर मुदलियार आयोगाने वैद्यकीय तपासणी करण्यावर भर दिला होता. विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासण्यावर भर दिलं होतं. त्यानंतरचा प्रश्न, मुलांसाठी TTचा शेवटचा डोस कधी दिला जातो? तर 16 वर्ष पूर्ण झाल्यावर TTचा लस दिला जातो. अशा पद्धतीने आपण वन लाईनर स्वरूपामध्ये खूप महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी बघितला आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि ज्या मैत्रिणी तुमच्या अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे कसं त्यांना पण याचा फायदा होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या, आणि तुमचे काही जर प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मांडा. मी त्यांचा उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.